मग हे अनिकेत आणि श्रुतिका मग दोघे जण वेगळे झाले म्हणा, निघाले म्हणा, जे काय हे स्टोरी काय होती? भेटून मला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला YFP सोबत काम नाही करायचं. श्रुतिकाची एंट्री कशी झाली मग वायप? तर मग श्रुतिकाचा एक आपल्याकडे व्हिडिओ आला होता, ऑडिशनचा व्हिडिओ आला होता. हा, रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे मग वायपी डाऊन मध्ये गेलं किंवा अनिकेत श्रुतिका होऊन गेले की वेगळे असतात? तर एक रिझन आहे, कारण आहे. त्यांना YFP कडून 10 गोष्टी शिकायलाच भेटलं. ते बरेचसे लोक आहेत ना, ते लोक पहिला आर्टिस्ट कोण होता वायप? सुरुवातीचा आर्टिस्ट जो होता पहिला, जो दवंडीमध्ये आपण हे डिजिटली हे करिअर होऊ शकतं किंवा वायपी ग्रो करायचं, हे कुठून सुरुवात झाली? 2.5 लाखापर्यंत मी महिन्याला ना युट्यूब वरून विदिन 7 ते 8 महिन्यामध्ये मी काढायला सुरुवात झाली. नेहाची एंट्री कशी झाली वायपी मध्ये? त्या फ्रेंडनी रेफर केलं स्नेहाला. वायपीच्या फ्युचरचं प्लॅनिंग काय? पुढं 2 ते 3 वर्षानंतर इतर क्रिएटर्सला पण वायपीनं खूप मदत केली. मावरेनं YFP सोबत काम केलेलं आहे. निघून गेले की घेऊन गेले? घेऊन गेले. म्हणजे टेक्निकल टीम, टेक्निकल मोस्ट ऑफ द जेवढे काही लोक होते, म्हणजे माझ्यासोबत फक्त एकच पर्सन उरलं अजून. मी आता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देणार आहे. आलू वांग्याच्या भाजीचा रस्ता लोक. हे गाणं कसं तयार झालं? सर्वात मोठा जर की पॉईंट कोणी असेल पर्सन तर तो आहे निकेत चावले. हे मला माहित होतं की ह्या गाण्यातून जेवढा आपण खर्च करणार आहे तेवढा रेव्हेन्यू निघणार नाही. पूर्ण गाव आम्ही सजवलं होतं, पूर्ण कामं सुरू झाले होते. इव्हन आदल्याच दिवशी त्याच्यात त्या गाण्यामध्ये आपण जे स्वयंपाक बघतोय ना, तो ऍक्च्युअल मध्ये लोकांसाठी केला होता. स्नेहा आणि आदित्य पण लीड मध्येच होते आलू वांग्याच्या भाजी गाण्यामध्ये. ऑलरेडी त्याला सांगितलं होतं. प्रवीण भाऊला म्हटलं असं गाणं आहे, म्हटलं प्रवीण भाऊ गाणं चालू शकतं, म्हटलं तुम्ही याल का? स्टार्टिंगला काय केलं, मी व्हिडिओ अपलोड केले आणि ते काही चालले नाही. लॅक ऑफ कम्युनिकेशन, मग तर तिथं टीम कमजोरीचा भाग झाला ना. लॅक ऑफ कम्युनिकेशन नाही म्हणता येणार, कारण असं हे जे वल्गर, मग आता सध्या काही क्रिएटर्स व्हल्गर कधीच पडलं नाही YFP वरती. आणि YFPचा मोठं होता, वल्गर कधी पडणार पण नाही. आहे ते कंटेंट सस्टेनेबल. कॉन्टेंटला व्ह्यूज येईल, यंग जनरेशन पाहिजे. एक क्रिएटरला असं वाटतं की अरे यार, नाही हा तर आपल्यापेक्षा चांगला बरोबर राहावं, ठीक आहे, आपली जागा त्यांनी घेऊन घेणार. इन्सिक्युरिटी येते. YFPचं जे महिन्याचं जे इन्कम होतं ना, ते त्याच्या एका पोस्टचं.